संघांच्या दरम्यान अतिशय सुंदर लढत पाहायला मिळेल। एक ग्रामीण भागातून जर आपण पाहिला तर ग्रामीण संघातून संघ उभारला गेला आणि तो पुढे आला तर एका साइडला आपण पाहत आहेत पॅराडाईजचे काही जे आयोजकाच्या भूमिकेत सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत तेच मात्र एका साइडला आपण पाहू शकाल। खूप चांगली जर्सी आणि रंगीबेरंगी ड्रेस कोटिंग आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहेत, कारण ही स्पर्धा एक मानाची आहे, सन्मानाची आहे, अभिमानाची स्पर्धा आहे। कारण या स्पर्धेने फक्त क्रिकेट शिकवलं नाही तर माणुसकीचं नातं, प्रोफेशनली क्रिकेट कसं असावं, बारीक सारी गोष्ट प्रोफेशनली कशी असावी याचं प्रात्यक्षिक दाखवून दिलं गेलंय। आमच्या महिला वर्ग सुद्धा आपण पाहत आहेत, नारी शक्ती रणरागिणी आज आपल्या दैनंदिन जीवनातून वेळ काढत या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झालेल्या आहेत। या संपूर्ण रणरागिणींचं करूया आपण सुस्वागतम। जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते। पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉल तयार, गोलंदाजी मार्कवर। पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होताना नितेश पाटील स्वतः या ठिकाणी वेळ देत आहेत या स्पर्धेला आणि आज पाटील नेटवर्क खऱ्या अर्थानं क्लॅरिटीचा बिग बॉस म्हणून पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। त्यांचं करूया आपण सुस्वागतम। संपूर्ण टेक्निकल टीम 4 कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर होते। जबीर याच बोईसरचा अनमोल रत्न कोहिनूर हिरा, एक अतिशय देखणा खेळाडू आपण पाहत आहेत। ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक बोथ टीम। पहिलाच बॉल ऑन साइडला, बॉटम हँडचा खूप चांगला वापर करत असताना नेहमीच पाहायला मिळतो। टाळ्यांचा कडकडाट होत असताना, कारण दोन्ही संघ स्ट्रॉंग आहेत। इथून जर आपण पाहिलं तर पहिलाच बॉल डॉट आला आणि पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तर 0। गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय मिस्टर संदीपचा। जरी समोर मात्र यावेळेला एक बलाढ्य खेळाडू असला, भरपूर चर्चेत राहिलेला खेळाडू म्हणजेच बहुचर्चित खेळाडू म्हणजे जब्बीर। कारण जब्बीर या मात्र फलंदाजाने अनेक गोलंदाजांची झोप उडवलेली आहे, अनेक गोलंदाजांची मात्र ज्याने डाळ शिजवून दिलेली नाहीये तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये। जरी संदीप मात्र यावेळेला दर्शवतोय जब्बीर एका साइडला चांगली बॅटिंग करणारा खेळाडू असला तरी सुद्धा माझ्यात ती दमखम आहे, ॲबिलिटी खेळाडू मी आहे हे दर्शवत असताना पाहायला मिळतोय। 2 बॉलचा खेळ। ऑन साइडला बॅटचा थोडासा खालचा भाग लागला होता, चेंडू निघून जाईल ऑन साइडला। फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये सिंगल मिळेल आणि स्ट्राइक चेंज होते, एकदा वर्जित केली जाईल। अकाउंट ओपन होतोय जब्बीरच्या या तिसऱ्या बॉलवर। आपण पाहिलं तर 1 धावेंवर सॅटिस्फाईड राहावं लागेल। पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप 2024 आपण अनुभवतायत। आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस। चॅम्पियन्स कोण बनेल? 7व्या वर्षामध्ये सुवर्ण हस्ताक्षरामध्ये कोणत्या संघाचं नाव हे लिहिलं जाईल याकडे लक्ष राहिलंय, लक्ष वेधित राहिलंय। चांगला चेंडू, हलक्याशा हाताने चेंडूला मात्र सोहेल दर्शवत असताना मनगडाचा वापर केला, सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर। पहिलं षटक थोडंसं स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहे संदीपच्या गोलंदाजीवर। लेंथ अँड लाईनचा राजा एका साइडला संदीप, अप्रतिम स्टाइलिश शॉट, हा मात्र ट्रेडमार्क शॉट आहे। भरपूर वेळेला जब्बीरला सुद्धा पाहिलं अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये अतिशय गुणवंत खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु प्रत्येक खेळाडूला कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही, तर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला ती गुणवत्ता सिद्ध करावी लागते। कारण आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तरी यशालाही पर्याय नाहीये। हलक्याशा हाताने सोहेलच्या बॅटमधून एक मूर्ती लहान कीर्ती महान, छोटा पॅक बडा धमाका, सिंगल मिळते आणि या सिंगलच्या सहाय्याने पहिल्या षटकाची सांगता होते। पहिल्या षटकामध्ये संघाची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचली गेली। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 4 वर। घेऊया एक डीजे ब्रेक, तत्पूर्वी तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा पाटील नेटवर्कवर पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप।
पालघर तालुका बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे सचिव म्हणून निलेशजी वाणी साहेब यावेळेला रजा घेत असताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये 4 धावा. जब्बीर भाई यांचं मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करेन. युसुफ सय्यद यांचा धन्यवाद व्यक्त करेन. यावेळेला मात्र टॅप केला जातोय. छोटा पॅक बडा धमाका, परंतु लो स्कोर. काशिम शेख यांचे मात्र जे सुपुत्र पाहायला मिळत आहेत आणि खऱ्या अर्थानं आज सोहेलला ते घडवण्यामध्ये जे व्यस्त आहेत. नो स्कोर. यावेळेला आपण पाहत आहे संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4 वर जाऊन पोहोचली गेली. खूप चांगली टेक्निकल टीम खऱ्या अर्थानं आपण पाहत आहेत. ऑफिशियल जे कोर कमिटी आहे चांगले लक्ष केंद्रित करतायत. 4च रन इथून आपण पाहिलं. खूप चांगला टॅप तर जरूर केला. संदीप मात्र पुढे सरसावले. तत्पूर्वी सिंगल मिळते. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झालेत ते 2. षटक क्रमांक जे आपण पाहत आहेत दुसरा आहे. जबीर यांची बॅट यावेळेला आपण पाहत आहेत. लहरली जाईल का, बोलेल का, तळपेल का. वेजचा ब्रँड यावेळेला विश स्पोर्टचा ब्रँड आपण पाहत आहेत. हा ट्रेडमार्क शॉट आहे. जबीरच्या बॅट मधून चौकार. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी झन्नाटेदार 4 चौकार. उदयाचे आला ना लोकप्रिय झाला. उदयाचे आला ना लोकप्रिय झाला. पल्लीबाई हा ऑनर आला. पल्लीबाई हा. पुन्हा एकदा जबरदस्त टॅप केला जातोय. सरळ चेंडू निघून जाईल. इंडियन मेडिकल या बॅनर्स कटआउट्सला अभिवादन करण्यासाठी सेकंड बाउंड्री. जबरदस्त प्रहार केले जात आहेत म्हणून मी उल्लेख केला होता. बॅट तळपेल का आणि तेच दर्शवत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 वर जाऊन पोहोचली गेली 4 बॉलच्या समाप्तीनंतर. षटक क्रमांक दुसरा आहे. दुसऱ्या षटकातील 4 बॉलचा खेळ झालाय. 13 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. अंडर फ्लड स्लाइट मध्ये या स्पर्धेचं आयोजन वाखाणणीजोगे कौतुकास्पद रात्रंदिवस झटताना हे आमचे पडद्याच्या पाठीमागेचे कलाकार अर्थातच आपण पाहत आहेत आयोजक. आणि आयोजन म्हणजे काय तर घर कमी आणि मैदान जास्त म्हणजेच आयोजन पाहायला मिळतं. यस व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते सूरज आंबोरे. दर्शवत आहेत 14 रन्स. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर हेड. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चौकार 4. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 धावा. एक आपण टॉस बॉक्स मध्ये पाहतो जेव्हा मला ब्लेझर दिले गेलेत. आगम मेन्सवेअरचे प्रोप्रायटर मिस्टर शोएब रैन आणि अक्रम मेमन या दोघांचा विनंती करा आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या. शोएब रैन आणि अक्रम मेमन सर आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. अनस आपण सन्मानपूर्ण आणायचं आणि आमच्या व्यासपीठावर बसवायचं. प्लीज ओव्हर टू कॉम्बॉक्स. 18 धावा फलकावर. 18 रन्स. ऑन साईडला मनगडाचा वापर केला. ऑन ड्राईव्ह खेळला गेला. तत्पूर्वी कोणतीही धाव येत नाहीये. डॉट बॉलची सांगता होते. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला आणि संघाची धावसंख्या 9च्या करंट रन रेटने 18 वर जाऊन पोहोचली गेली. जबीर पोहोचतोय 8 बॉलमध्ये 14 धावा. 175चा स्ट्राईक रेट. 4 बॉलमध्ये 3 धावा. एका साईडला सोहेलचा स्ट्राईक रेट 75चा पाहायला मिळतोय. म्हणजे दोन्ही फलंदाज मात्र एका साईडला अनुभवी फलंदाज, एका साईडला एक्सपिरियन्स अपकमिंग यंग टॅलेंट अँड अपकमिंग यंग टॅलेंट फ्युचर ऑफ अंडरआर्म बॉक्स क्रिकेट मिस्टर सोहेल शेख. 2 षटकांचा खेळ. संघाची धावसंख्या 18 धावा. आमचे मान्यवर मंडळी या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आहेत. मुख्य मंचावर अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचं एक स्वप्न होतं मोतीलाल शाहसाहेब यांचं. ते सुद्धा यंदाच्या हंगामामध्ये पूर्ण वास नेलं. दिवाळीच्या निमित्ताने आपण पाहिली होती ती स्पर्धा. आणि त्यानंतर प्रीत पाटील यांना सुद्धा आपण पाहतायत अंडर 24ची जबाबदारी ही त्यांच्यावर सोपवली गेली होती डीडी स्पोर्ट्स भिनारच्या मैदानात. प्रत्येकाला प्लॅटफॉर्म देणं एक खूप मात्र गरजेची गोष्ट आहे आणि ते साकारतायत ते MS. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 19 विदाउट लॉस. आतापर्यंत सलामीची जोडी सुरक्षित आहे. आरिफ मेमन साहेब आणि गणेश सरपिल्ले यांच्याकडून आपण पाहता डायरेक्ट जर चेंडू आदळला त्या बॅनर्सला 1 बाउन्सने
तर डेफिनेटली 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. आरिफ मेमन आणि त्याचप्रमाणे आपण पाहत आहेत गणेशजी सरपिल्ले यांच्या माध्यमातून आपण पाहत आहेत आणि इलियास पठाण यांच्याकडून आपण पाहत आहेत एअरफोन. ओनली स्पेशल यावेळेला प्राइज आहे ते जब्बीर यांच्यासाठी. हे वेगळंच प्रेम आहे त्यांच्यावरचं. हलक्याच्या हाताने चेंडूला दिशा दिली. तेवढंच उत्तम दर्जाची फिल्डिंग. पंचांकडे दाद मागितली, पंच सहमत नाही आहेत. अशरफ मेमन त्या ठिकाणी आपण पाहत आहेत. नॉट आउट. संघाची धावसंख्या 23, षटक क्रमांक 3 आणि आतापर्यंत बॉल झाले ते 3 फेकून. नक्कीच पाहू शकाल तन्वीर साहेबांचं आगमन झालं. लंडनबाई आपलं हार्दिक स्वागत असेल. नीलाबाई सुर्वे आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल आपल्या मुच्या या स्पर्धेमध्ये. ओटो कॉम्बॉक्स 23 धावा विदाउट लॉस. ऑन साइडला काय गॅप शोधला, मनगडाचा वापर केला. ऑन ड्राईव्ह खेळत असताना ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट. पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप चौकार. फुल कॅप्टन हा जबीर खान आहे बाहुबली बॅटमन. ताऱ्या प्रेक्षकांची जिंकली मन, लाखो करोडो झाला तू फॅन. विशाल टागीर ऑलराऊंडर. नक्कीच आताच एक चांगली बातमी आलेली आहे सर. मेगा फायनलमध्ये 2 संघ असतील, त्या दोन्ही संघांना आपण कॅप देणार आहोत. तन्वीर सिद्दीकी यांच्या माध्यमातून स्पॉन्सर आलेला पाहिजे. तन्वीर सिद्दीकी लंडन भाई यांनी आम्हाला कॅप स्पॉन्सर केले. दोन्ही मेगा फायनल संघ त्यांच्यासाठी कॅप आम्हाला स्पॉन्सर केलेत. खूप खूप धन्यवाद सर, आपण आलात, आपला बहुमूल्य वेळ दिलात. खूप खूप धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. यावेळेला हा चेंडू जर आपण पाहिला, यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 3 आहे. 4 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. संदीप आपल्या गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा. आपण पाहिलं तर हलक्याच्या हाताने चेंडूला दिशा दिली. सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 29च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 5 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे ही संपूर्ण क्षणचित्रे फितीत केली जात आहे. सोहेल शेखचा हा फटका इनसाइड आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर कोणती धाव येत नाहीये. 3 षटकांचा खेळ, अखेरीस 29 रन्स विदाउट लॉस. घेऊया आपण लाईट शो स्ट्रॅटेजिक टाइम आउट. यूट्यूब मॅनेजरला मान पहिला, यूट्यूब मॅनेजरला मान पहिला. पॅराडाईज संघाने बोईसर मंदी मानाचा वर्ल्ड कप ठेविला. 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 बॉलर स्पिनर, छोटू दादा हा ऑलराऊंडर. बिट्टू स्पिनर, कट बॉलर, टाईट ताऱ्याची होई कॉलर. हे सनी सिंगर लय दमदार, सनी सिंगर लय दमदार. प्रमुख पाहुण्यास आमंत्रण दिला, प्रमुख पाहुण्यास आमंत्रण दिला. पॅराडाईज संघाने बोईसर मंदी मानाचा वर्ल्ड कप ठेविला. पॅराडाईज संघाने बोईसर मंदी मानाचा वर्ल्ड कप ठेविला. लगेच इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करूया. पहिला सेमीफायनल सामना रंगला जाईल. एका बाजूला आई भवानी धनसार, तर एका बाजूला संघ असणार आहे मायकोप अ. बोथ कॅप्टन्स आपण सज्ज राहायचं आहे. आमच्या टॉस बॉक्समध्ये 5 षटकाच्या समाप्तीनंतर दोन्ही संघांना एक टॉस बॉक्समध्ये यायचे, लक्षात घ्या. आई भवानी धनसार आणि मायकोप अ. 5 षटकांचा खेळ संपला. दोन्ही कॅप्टन आमच्या टॉस बॉक्समध्ये असणं आणि वर असणार आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. सामन्याला सुरुवात होताना 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 29 या धावसंख्येवर. अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघ मातब्बर इथपर्यंत अजूनपर्यंत कष्ट घेत आलेले आहेत, कारण खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं.
अप्रतिम टॅप केला जातोय. ट्रेडमार्क शॉट जबीरच्या बॅट मधून. सनसनाटी चौकार 4. तेहतीस धावा फलकावर. सीझन ऑफ फायर. 13 बॉल 27 धावा. पुन्हा एकदा मात्र जबरदस्त प्रहार. ही कलात्मक बॅटिंग आहे. बॉटम हँडचा खूप चांगला वापर करताना का या खेळाडूचे फॅन फॉलोविंग आहेत याचा एकमेव कारण त्याची स्टायलिश बॅटिंग, त्याचे तंत्रशुद्ध फटके. जर आरिफ मेमन आणि गणेश सरपिल यांच्या बॅनरवर जर चौकार लगावला जबीर खान आणि अनीस खान यांच्या माध्यमातून 3000चा बक्षीस प्राइज येणार आहे जबीर साडे. ओव्हर टू कम बॉक्स. पुन्हा एकदा जबरदस्त अप्रतिम लगातार यावेळेला आपण पाहू शकताय चौकारावर चौकार. सर समक्ष असावा अजून एक प्राइज आलेला आहे तन्वीर सिद्दीकी साहेबांकडून आलाय सर 5000 रुपये म्हणजे 5 3 8000 आणि आरिफ मेमन म्हणजे 1000 9000चा कॅश प्राइज दिला जाईल. तन्वीर सिद्दीकी यांच्याकडून 5000 आणि खानकडून 3000 आणि आरिफ मेमन यांच्याकडून 1000 रुपये. ओव्हर टू कम बॉक्स. पुन्हा एकदा जबरदस्त 4 बॉलवर 4 चौकार. असं कितीतरी रेकॉर्ड ज्या खेळाडूच्या नावावर पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 45. आता इंडिव्हिज्युअल हायस्ट जर आपण पाहिलं तर जो करण ठाकूरचा होता 34 धावा त्या मात्र 39 वर पोहोचला. तो जब्बीर 16 बॉल मध्ये 39 रन्स 243.75चा स्ट्राईक रेट. नक्कीच कासिम यांचे सुपुत्र सोहेल शेख साठी कॅश प्राइज आलेला आहे. प्रत्येक चौकारसाठी मान फिशीचे ऑनर आमचे मोठे बंधू अजिम सय्यद यांच्याकडून 100 रुपये कॅश प्राइज. सोहेल शेख प्रत्येक चौकार अजिम सय्यद मान फिशीचे ऑनर यांच्याकडून देण्यात येते. संघाची धावसंख्या 45. 45 धावा. इंडिव्हिज्युअल 39 वर खेळतोय. सुपर बॅटिंग करत असताना पारच्या अगेन्स्ट नो बॉलचा इशारा जरूर यावेळेला पाहायला मिळाला. इथून आपण पाहत आहेत सिंगल एकदा एक्स्ट्रा स्वरूपात मिळेल. 46 रन्स. पुन्हा एकदा बॉल तयार. अप्रतिम चांगला टॅप केला जातोय. 5 बॉलवर 5 चौकार. क्या बात आहे. एकदा जब्बीर यांची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या याला हरकत नाही आमच्या लाडक्या प्रेक्षकांनो. 50 धावा आणि इंडिव्हिज्युअल हायस्ट टोटल जर आपण पाहिली तर पॅराडाइज बोईसर या संघाच्या नावावर. पुन्हा एकदा 6 बॉल 6 चौकार. एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या. टाळ्यांचा कडकडाट. जब्बीर हे नाव नाही तर क्वालिटी आहे, ब्रँड आहे. बोईसरचा डायमंड कोहिनूर हिरा. सर एक मिनिट नक्कीच मी विनंती करेल सन्माननीय हुसैन मेमन साहबांना. हुसैन मेमन साहब आपण आमचे मुख्य व्यासपीठावर. हुसैन भाई, हुसैन मेमन सर हमारे मंच पर आइए प्लीज. अशरफ मेमन के बड़े भाई हुसैन मेमन सर हमारे मंच पर आकर आप विराजमान होइए. सर आइए, आपका भी हार्दिक स्वागत होगा पैराडाइज टूर्नामेंट 2024 में. ओवर टू कम बॉक्स. कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. अजून एक अनाउन्समेंट असणार आहे. आदरणीय सन्मान इब्राहिम खान साहेब. इबूबाई आपण सुद्धा या प्लीज. या प्लीज इबूबाई आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर प्लीज. इबूबाई या. ओव्हर टू कम बॉक्स. जबरदस्त 4 षटकांमध्ये आपण पाहिलं 55 धावा आणि सोहेल या वेळेला दर्शवतोय अंबिके से कम नाही. छोटा पॅक बडा धमाका. 100 रुपयांचं कॅश प्राइज यावेळेला पाहायला मिळेल. 59 धावा फलकावर. काय बॅटिंग केली आतापर्यंत. क्लास. लॉसन कोरिया यांच्याकडून आपण पाहत आहे जब्बीर भाई यांच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. एक स्वतः ऑर्गनायझेशन सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅरेथॉन स्पर्धेत त्यांचा सिंहाचा वाटा असतो. संघाची धावसंख्या 60. काय बॅटिंग केली आतापर्यंत जब्बीरने. हीच ओळख आहे खऱ्या अर्थानं. ऑफ साईडला हलक्याशा हाताने जरूर खेळलं गेलं. कोणती धाव येत नाहीये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 60. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 3. अप्रतिम ऑफ साईडला स्टायलिश शॉट. गुडघ्यावर बॅलन्स करत असताना या चौकाराने अर्धशतक साजरे केलं गेलंय. जब्बीर बॅट दाखवायची आहे चहू बाजूने.
क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या प्रेक्षकांनो, टाळ्यांचा कडकडाट. क्या बात आहे, अर्धशतक ज्याच्या नावावर जास्तीत जास्त आहेत तो जब्बीर. क्या बात आहे, सुपर बॅटिंग, हॅट्स ऑफ. ह्या वेळेला दर्शवत असताना हे एंटरटेनमेंट आहेत. डोलोमॅन त्या ठिकाणी आपण पाहू शकतात आणि मिकी माऊस सुपर बॅटिंग करत असताना 20 बॉल मध्ये 51 धावा. मॅग्निफिसंट बॅटिंग, 12 चौकार त्यामध्ये आपण पाहतायत आणि 255 स्ट्राईक रेट. ग्रेट बॅटिंग. धन्यवाद जागृत राऊत. 64 धावा फलकावर तब्बल. पुन्हा एकदा मात्र या वेळेला काय बॅटिंग केलंय. प्रेक्षक खेळाडू बनलेत तर खेळाडू प्रेक्षक बनलेत. चौकारांचा बेताज. संघाची धावसंख्या 68. 4.4. आतापर्यंत आपण पाहिलं तर बॉल फेकून झाले ऑफ साईडला बिटवीन द गॅप. संदीपला मात्र या वेळेला डोक्यावर हात देण्यासाठी प्रवृत्त केलं. करावं तरी करावं काय. या खेळाडूला मात्र आपण पाहतायत कसं रोखावं, कारण हे वेगळंच अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचं रसायन वेगळंच आहे. 72 धावा. सोहेलने जर हॅट्रिक चौके मारले 3 सादर करून 1000 रुपये. साधा यांच्याकडून आपण पाहतायत जर सोहेलने जर लगातार 3 बॉलवर 3 चौकार मारले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 5 षटकांचा खेळ, 73 धावा फलकावर तब्बल. हायस्ट टोटल या स्पर्धेतली पाहायला मिळते. पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप 2024 चा हा शानदार सोहळा क्वार्टर फायनल सुरू आहे, ज्यामध्ये अर्धशतकीय जबरदस्त खेळी केले. 23 बॉल आणि 60 धावा, ज्यामध्ये 14 चौकार जब्बीरच्या बॅटमधून आपण पाहत आहेत. आमचं सुद्धा भाग्य लाभलं की जब्बीरची बॅटिंग पाहण्याचा जो योग आला. भरपूर वर्ष मात्र युसुफ सय्यद यांनी इन्व्हाइट केलं, परंतु आज जो योग आला आणि खरोखरच साक्षात पॅराडाईज म्हणजेच युसुफभाई स्वर्ग, हे मिनिंग आहे पॅराडाईजचं. आणि ते स्वर्गाहून सुंदर या वेळेला आपण पाहताय ती क्रिकेटची क्रीडा नगरी सजली गेले. अजून सुद्धा संधी आहे. आरिफजी मेमन साहेब आणि गणेशजी सरपिल्ले साहेब यांच्याकडून त्या कटआउट्सला आपण पाहताय. जर 1 बाउन्सने चेंडू आदळला तर 1-0-0-0. म्हणतात ना, माणूस म्हणतो की पैसा आल्यानंतर मी काहीतरी करेन. माणूस म्हणतो की पैसा आल्यानंतर मी काहीतरी करेन, परंतु पैसा म्हणतो तू काहीतरी कर, मग मी तुझ्या जवळ येईन. आणि इलियासजी पठाण यांच्याकडून सुद्धा आपण पाहतात. आणि यस, जसा उल्लेख केला इलियासजी पठाण यांच्याकडून सुद्धा एक इयरफोन. आणि आरिफजी मेमन साहेब आणि गणेशजी सरपिल्ले साहेब यांच्याकडून 1000 रुपये. सर 5000 रुपये तन्वीर सिद्दीकी, 3000 रुपये अनिस खान आणि 1000 रुपये आरिफ मेमन, असे तब्बल 9000 रुपये. क्या बात आहे, मालामाल. ऑन साईडला श्री प्रशांत बाविस्कर यांच्या कटआउट्सला जाऊन चेंडू आदळतोय. संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 81. आमच्या फक्त डिजिटल आणि जे स्कोरर आहेत ऑफिशियल यांना फक्त चौकारच फक्त लिहायला लागतात. काय जबरदस्त बॅटिंग आणि जागा सुद्धा संपलेली आहे. जी जब्बीर यांची बॅटिंग पाहता जो कॉलम असतो तो मात्र या ठिकाणी समाप्त झाला, परंतु बॅटिंग काही समाप्त झालेली नाहीये. ग्रेट बॅटिंग. 68 धावा तब्बल इंडिव्हिज्युअल. खूप चांगला स्ट्रोक, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, जागा बनवून खेळला आणि सरळ चेंडू. हा जवळजवळ 17वा चौकार आलाय. सर अजून एक अनाउन्समेंट आहे. ऑफ साईडला एलईडीच्या बाजूला आपण पाहू शकता जटाशंकर यादव यांचा बॅनर आहे. त्याच्यावर जर चौकार लगावला तर 1000 रुपये जटाशंकर यादव यांच्यावर दिले जातील. एक्स्ट्रा कव्हरला आहे तो बॅनर पाहू शकाल. बॅटिंग केले, ऑफ साईडला जागा बनवली आणि सरळ चेंडू निघून जातोय. अमित ओम प्रकाश दुबे यांच्या कटआउट्सला अभिवादन करणारा, म्हणजे प्रत्येक स्पॉन्सरला मात्र जब्बीर भाई यांनी खुश केलंय. प्रत्येकाच्या कटआउट्सला जाऊन चेंडू आदळलेत. ग्रेट बॅटिंग. 89 रन्स आणि त्यामध्ये 76 धावा, जवळजवळ 18 चौकार. इथे मात्र रिस्पेक्ट दिलं, फक्त चेंडूला दिशा दिली जेणेकरून माझा पार्टनर सोहेलला शेवटच्या बॉलवरती संधी मिळावी. फार सेन्सेशनल क्रिकेटर असे असतात क्रिकेटच्या खेळामध्ये. एक धाव आली आणि संघाची धावसंख्या 90. अप्रतिम ज्या पद्धतीने सोहेलने खेळला होता हा स्ट्रोक, त्याच जबीरच्या कॉपीबुक स्टाईलमध्ये खेळला होता. म्हणजे फॉलो करत असेल, नो डाऊट अबाउट इट. तर 6 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला. 15च्या करंट रन रेटने खेळ, 90 धावा फलकावर, ज्यामध्ये 28 धावांमध्ये 77. एकदा जोरदार टाळ्या जब्बीर यांच्यासाठी येऊ द्या. अप्रतिम, ग्रेट बॅटिंग. टाळ्यांचा कडकडाट व्हायला हवा. धन्यवाद सर. साईदीप मंचुरियन
साईदीप मंचुरीची ऑनर विशाल वळवी साहेब आले. वेलकम सर, आपलं सुद्धा आधीच स्वागत असेल. तसं आपण टॉसकडे वळणार आहोत. तसं कॅप्टन इनिंग ब्रेक झालेली आहे, तुम्हाला आपण पहिलेच अनाउन्समेंट करतो. इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला टॉससाठी यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस इकडे आपण वेळ घालवणार नाही, दक्षता घ्या. रात्री सामने आहेत, 1च्या अगोदर आपण सामना पूर्ण करणार आहोत. हे दक्षता मायकोपा संघ आणि आय बॉन्ड अन्सार अमोल. इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला 5व्या षटकामध्ये इकडे यायचं आहे, हे दक्षता घ्या. तर युसुफजी सय्यद, थँक्यू व्हेरी मच. मी दिलगिरी व्यक्त करतोय. जबीर बाय, आपलं सुद्धा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. एक दिवस का होईना परंतु आपण समालोचनाची संधी प्राप्त करून दिली या स्पर्धेमध्ये. एक पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप या स्पर्धेत. तर मी इथेच थांबतो. तुमच्या समयेत उत्कर्ष पाटील असतील आणि युसुफजी सय्यद असतील. तत्पूर्वी युसुफजी सय्यद, आपलं सुद्धा मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद आहे. थँक्यू व्हेरी मच. चला आपण टॉस करतोय. मी विनंती करतो प्रमोदजी शेडके सर या आपल्या शुभ हस्ते पण टॉस करून घेऊया. पहिल्या सेमीफायनलला या सर आपण टॉस करणार आपल्या शुभ हस्ते. बिगेश आणि एका अमोल. प्रमोद सर या. प्रमोद सर, आपण कसा वाटला सर तुम्हाला? पहिल्यांदा तुम्ही आलात बोईसर भागामध्ये अंडरम क्रिकेट करण्यासाठी. पॅराडाईज महाचा वर्ल्ड कप, काय एक्सपिरियन्स आला या अंडरम क्रिकेटचा आणि वसई विराचा अंडरम क्रिकेट यांचा एक्सपिरियन्स काय आहे? नक्कीच ज्या पद्धतीने पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप ही स्पर्धा मी पाहिल्यानंतर, पॅराडाईज म्हणजे मिनिंग काय आहे तर स्वर्ग. आणि खऱ्या अर्थानं इथे आल्यानंतर ज्या पद्धतीने लाईव्ह शो पाहिले, त्यानंतर वेगवेगळे कटआउट्स पाहिले, अंडर फ्लड स्लाईड कशा असाव्यात आणि संपूर्ण क्राऊड वर्ग पाहिल्यानंतर आणि जे स्पॉन्सर आहेत ते मात्र खऱ्या अर्थानं खूप सिंपल आहेत, परंतु त्यांचा जो सिंहाचा वाटा आहे तो वाखाणण्याजोगे, कारण स्पॉन्सरशिवाय स्पर्धा अधुरी असते. आणि या स्पर्धेचं काय वैशिष्ट्य राहिलं तर फायदा हा शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये नाही आहे, ज्यामध्ये तुम्ही सुद्धा सिंहाचा वाटा घेता, जब्बीरबाई आणि पॅराडाईजची संपूर्ण परिवार. तर खरोखरच हॅट्स ऑफ आहे. आणि मी म्हणेन की पालघर जिल्ह्यातील, पालघर तालुक्यातील ही नंबर 1 अंडर बॉक्स क्रिकेट स्पर्धा आहे. खरोखरच ब्रँडेड स्पर्धा आहे. या स्पर्धेचा हिस्सा होण्यासाठी तुम्ही सुद्धा मात्र या ठिकाणी इन्व्हाइट केलं, जबीरबाई यांनी इन्व्हाइट केलं, त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. नक्कीच आपण टॉस करूया. एका बाजूला दादा तर एका बाजूला पॅराडाईज असं कॉल करायचं आहे. कॅप्टन्स हुज कॉलिंग फर्स्ट? चॉईस कॉल फर्स्ट ऑफ द्यायचा आहे प्रमोद सरांचे शुभ हस्ते. आणि यावेळेस आई भवानी यांचा कॉल असणार आहे. पॅराडाईजचा कॉल आलेला आहे आणि पाहू शकाल दादा ज्याने मला स्पॉन्सर केलं कॉइन बॉक्स. सर आपण विराजमान 2 मिनिटं आपण लगेच रजा देतोय. बिगे जास्त वेळ घेणार नाहीये, आपण शॉर्टमध्ये नक्कीच बाईट घेऊया. कसा वाटला ही स्पर्धा खेळतात आणि टॉस जिंकला निर्णय काय असेल? टॉस जिंकलाय तर नक्कीच आम्ही पहिला क्षेत्ररक्षण करू. आणि स्पर्धा म्हटलं तर नक्कीच दरवर्षी वेगळं करायचा प्रयत्न असतो आणि यावर्षी पण थोडं वेगळंच आहे, नवीन. अमोल, नक्कीच पहिल्या सामना तुम्ही जिंकला सातपाडी संघासमोर. यानंतर तुम्हाला मायकोप संघासमोर खेळायचं आहे. नक्की हौसले बुलंद असतील या सामन्यामध्ये तुमच्या सुद्धा? हो नक्कीच, आम्ही खूप मेहनत करू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. नक्की जास्त वेळ घेऊ नका, आपण वळूया सामन्याकडे. इकडे सामना रंगला गेला पॅराडाईज विरुद्ध साईदीप बोईसर. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स उत्कर्ष पाटील. धन्यवाद, थँक्यू सो मच. जाऊया मॅचकडे, जिथे मात्र जब्बीरची बॅट बोलली गेली. या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक झळकावणारा खेळाडू जब्बीर ठरला. काय कमालीची बॅटिंग खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल. आता या 90 धावा कुठल्या पद्धतीने मात्र शांत ठेवण्यात यश येईल या गोलंदाजांना. यावेळेस मात्र खेळायचं होतं खोलवर टप्पाचा बॉल, अगदी ऑन साईडला वळण दिलं विशाल बाळा, तिथून मात्र फील्ड करतील. क्वार्टर फायनलचा मॅच, काय कमालीचा मॅच, अगदी सुंदर पद्धतीने मात्र आपण पाहतोय. सन्माननीय संदीप संके सरांचं शुभ आगमन झालेलं, त्यांचं मात्र आम्ही करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती सहर्ष नक्कीच. आदरणीय सन्माननीय संदीप संके साहेबांचं आगमन झालंय. त्या अगोदर पण वळूया आमच्या मुख्य व्यासपीठावर एक सन्मान असणार आहे. ग्रेट लेजंड कॉमेंटेटर प्रमोदजी शेडगे सरांचा आपण सन्मान करतोय. इब्राहिम खान साहेब आपल्या शुभ हस्ते सन्मान करूया. इबूबाई यांच्या शुभ हस्ते सन्मान करतोय. आजच्या दिवसामध्ये नक्कीच आपल्याला वेळ दिलाय. पाहू शकाल खूप बिझी शेड्यूल असतो आणि पाहू शकाल आपला सुरेख आवाज या स्पर्धेमध्ये दिलाय प्रमोद सरांनी, त्यांचा आपण सन्मान करतो. एक सुरेख मायाची शॉल, पुष्पगुच्छ आणि आपण पाहू शकाल हा माईक, याच्यावर पूर्ण काही जीवन आहे सर. आणि माईक आपल्या जीवनामध्ये खूप काही सांगून जातो. आपण एकाच व्यासपीठ कलाकार आहोत, तर खूप खूप धन्यवाद आपण आलात आणि आपला बहुमूल्य वेळ दिलात. तर ओट टू कमेंट्री बॉक्स उत्कर्ष पाटील. थँक्यू सो मच, धन्यवाद. पालघर भूषण म्हणून ज्यांचा गुण गौरव झाला, अर्थात प्रमोद शेडगे सर रजा घेत आहेत. यावेळी आपण पाहतोय समोरच्या दिशेने फटका खेळायचा होता, अगदी चेंडू आणि फळीतला संपर्क व्यवस्थित नाही. 5 बॉल आणि एकही आता इथेपर्यंत आपण पाहतोय 2च धावा ह्या फलकावरती आहेत.
पुढचा बॉल घेऊन रेहान, अगदी कमी वयात या नावाला देखील उदंड प्रतिसाद मिळाला बोईसरकरांचा. त्याच्या शैलीनं, त्याच्या कलेनं अगदी जबरदस्त गोलंदाज म्हणून त्याच्याकडे आपण पाहिले. जर पालघर भूषण अर्थातच प्रमोद शेडगे सर रजा घेत असताना आपल्याला पाहायला मिळतील आणि ते मात्र रजा घेतात. यावेळीच आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षक तिथे अजान आपल्याला पाहायला मिळतील, अदनान पाहायला मिळतात या स्पर्धेचे फोटो शूट करत असताना. यस, आपण पाहतोय प्रमोद शेडगे सर, थँक्यू सो मच. साईदीप मंचुरियन चायनीज सेंटरचे मालक विशाल वळवी यांनी विशाल वळवी सरांचं मात्र इथे शुभागमन झालेलं आहे. विशाल वळवी सरांना आपण पाहतोय इथे सहर्ष असं हार्दिक स्वागत. प्लीज या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. विशाल वळवी सर आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 1चा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावरती 3. 90चा पाठलाग करायचा आहे. आता करंट रन रेट जर आपण पाहिला, रिक्वायर्ड रन रेट 17.60, जवळपास 18 धावा प्रत्येक षटकामागे, आणि त्या येतील का हा प्रश्न देखील तेवढाच महत्त्वाचा. जाऊया मॅचकडे. गोलंदाजी मार्कवरती श्री विशाल आगरे, आत्ताच ते श्री झालेत. मी कालच्या दिवसात देखील उल्लेख केला, मागच्या महिन्यात ते कुमार होते, आता श्री झालेत. विवाह बंधनात मात्र ते अडकलेत. आयुष्याची अर्धी इनिंग संपली, आता अर्धी इनिंग वहिनींसोबत, असा मात्र विशाल गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आणि पहिलाच बॉल. यावेळेस या बॉलवरती मात्र प्रहार केलाय. एका बाजूला साईदीप संघाचं मनोबल खच्चीकरण झालं असेल, कारण धावा 90 ठोकल्या गेल्या. काही जब्बीरचा क्लास बघायला मिळाला. यावेळी सेंटर गॅपमध्ये खेळलाय, जिथे मात्र चेंडू निघून जाईल सीमा पलीकडे. इथून येईल चौकार, या इनिंगचा पहिला चौकार. 4. आपण एक सन्मान करून घेऊयात. बाकी सामना सूर्यापर्यंत पाहुण्यात सन्मान करणं सुद्धा आपलं कर्तव्य आहे. तर विनंती करेल आपण सन्मान करणार आहोत. प्रथमतः विशाल वळवी साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. साईदीप मंचुरियनचे फाउंडर आहेत. खूप सुरेख मंचुरियन बनवतात आणि प्रत्येक जण संध्याकाळी 17मध्ये त्यांच्या स्टॉलवर असतात. विशाल सर या, आपला सन्मान विनंती करेल. दिनेश चव्हाण या, आपल्या शुभस्ते आपण सन्मान करू. दिनू या, आपल्या शुभस्ते आपण सन्मान करूया. दिनेश चव्हाण यांच्या शुभस्ते सन्मान केला जाईल. विशाल वळवी साहेबांचा सन्मान आपण पाहतोय. सर आपण आलात, आपला सपोर्ट आपण दिलात या स्पर्धेला, आपला खूप खूप धन्यवाद असेल. आणि एका संघाला टी शर्ट यांनी स्पॉन्सर केले, आपण पाहू शकाल. बघूया आपण हा सन्मान दिनेशजी चव्हाण आमचे लेजेंडरी खेळाडू यांच्या शुभस्ते केला. तर विशाल वळवी यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ आणि मानाची शॉल देऊन हा सन्मान करतोय आपण. नक्कीच सर आपण आलात, आपला बहुमूल्य वेळ दिला, खूप खूप धन्यवाद. आणि आपण सामन्याचा आनंद घ्यायचा आहे या स्पर्धेला बसून. तसंच पावशी यानंतर अजून एक सन्मान असेल. खूप खूप धन्यवाद सर, आपण बसून राहा, सामन्याचा आनंद घ्या. त्यानंतर शोएब मेमन यांनी यायचं आहे. आगाम मेन्सवेअर यांच्यामध्ये प्रमाणात ब्लेझर दिले गेलेत, यांचा सन्मान असेल. पाहू शकाल रिद्धी मोटर्सचे ऑनर आदरणीय सन्माननीय प्रमोदजी शर्मा साहेबांचं आगमन झालेलं आहे. विनंती करेल प्रमोद शर्मा साहेब या प्लीज, आपण आपलं हार्दिक स्वागत असेल. आपण विराजमान व्हा, सामन्याचा आनंद घ्या. प्रमोद शर्मा सर वेलकम. शोएब मेमन या. शोएब आपण आपला सुद्धा सन्मान केला जाईल. विनंती करेल या सन्मानासाठी. सिद्दीक भाई आपके शुभाती से हम, अकरम आप भी आइए प्लीज. सिद्दीक भाई आइए, तनवीर आपके हाथों से सन्मान करेंगे. शोएब आइए. लटन भाई के हाथों से ये स्वागत किया जा रहा है शोएब का, जिनके माध्यम से खूबसूरत ब्लेड दिए गए हैं. इस टॉस बॉक्स में हम देख सकते हैं अलग टॉस बॉक्स बनाया गया है, और टॉस बॉक्स में हम ब्लेजर पहनाकर हर एक कप्तान का इंटरव्यू ले रहे हैं, टॉस करवा रहे हैं. बहुत बहुत शुक्रिया सर. उसके बाद चलेंगे मैच की तरफ, जहां पर बेहतरीन मैच चलता हुआ पैराडाइज बनाम साईदीप. ओवर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. इथून आपण पाहतोय 22 चेंडू आणि 69 धावांची गरज आहे. नावात बिनबाद जोडी आहे, परंतु धावा देखील तेवढ्या झपाट्याने येणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने सोहेल आणि जब्बीरची बॅट बोलली गेली, जब्बीरने अगदी पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली म्हणायला हरकत नाही. काय दर्जा आहे त्या फलंदाजाचा. अगदी मेरिटवरती फटकेबाजी कशी करावी त्याचं जिवंत ज्वलंत उदाहरण आपल्याला जब्बीरच्या बॅटमधून बघायला मिळालं. आता त्याला प्रतिस्पर्धी म्हणून सागर तोड देतोय. सागरची बॅट देखील बोलली जाते. साईदीप संघाचा एक महत्त्वाचा फलंदाज, ग्रामीण हाफमधून मात्र क्वालिफाय झालेला संघ, आणि त्यामधून सागर यांचं नाव मात्र आपल्याला पाहायला मिळतं. जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. जरी 90 धावा असल्या हरकत नाही, आम्ही देखील आमच्या संघासाठी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी घेऊन उतरलेत मैदानाच्या आतमध्ये. कारण इथून आपण पाहतोय 90 धावा होतील नाही होतील, परंतु प्रयत्न
अत्यंत महत्त्वाची भूमिका. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल गंजून संपण्यापेक्षा झिजून संपलेलं कधीही चांगलं. ज्या तंत्रावरती सध्या साईदीप संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रयत्न चालू आहेत, धावा होतील नाही होतील हे आम्हाला माहिती नाही, परंतु मिळालेल्या संधीचं चांगल्या पद्धतीने सोनं करतात. यास अगदी पॅराडाईज संघाला आपण पाहतोय स्ट्रगलमध्ये ढकललंय. काय कमालीची फलंदाजी होते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. चेतन इज ऑन फायर म्हणायला हरकत नाही. एका बाजूला सागरनं देखील चांगली फलंदाजी केली. यावेळेस मात्र आपण पाहतोय मागून यष्ट्यांचा वेध घेत फलंदाज बॅक टू दी डगआउट गॉन. थँक्यू सो मच. 19 चेंडूंचा खेळ बाकी आणि 59 धावा तब्बल फलकावरती जमवायच्या आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा एकदा पंचांनी बोट उचलले आकाशाकडे. विकेटचं पतन. फलंदाज तू चल में आया ही स्थिती पाहायला मिळत आहे. तर 18 बॉलमध्ये 59 प्रति षटकामागे 20 धावा या तुम्हाला जमवायच्या आहेत. पाहूया इथून काय होईल आणि काय बिघडेल. पुढचा मॅच सेमीफायनल क्रमांक 1 आई भवानी धनसार आणि एका बाजूला आपण पाहतोय तो म्हणजेच मायकोप ए. लाईट शो कडे जाऊया आणि बघूया या लाईट शोचा मजा. पंचक्रोशीत पॅराडाईज संघाचा आहे व बोलबाला. पंचक्रोशीत पॅराडाईज संघाचा आहे व बोलबाला. दादा आहे व बोलबाला. बोईसर नगरी मंदी मनाचा वर्ल्ड कप ठेविला. बोईसर नगरी मंदी मनाचा वर्ल्ड कप ठेविला. बोईसर नगरी मंदी ड्रोन फुटेज आपल्याला बघायला मिळतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. मनाचा जबरदस्त मात्र पाटील नेटवर्कचं काम. नितेश पाटील आणि ॲज एंटायर टीम काही जबरदस्त काम करतायत. 4 कॅमेऱ्यांशी आपण पाहतो ही स्पर्धा संपूर्ण कव्हर करत असताना आणि 5वा कॅम म्हणजेच अर्थात ड्रोन कॅमेरा पूर्ण काटकरपाडा त्यानंतर साईनाथ नगर अगदी इथून मात्र आपण पाहतोय. आणि या सर्व गोष्टी मात्र या आता बोईसरचं मात्र एक सुंदर असं दृश्य. हे आमचं बोईसर जिथे मात्र क्रिकेटसाठी जीव की प्राण म्हणून या बोईसरला समजलं जातं. जबरदस्त. नितेश पाटील यांचं कौतुक करावं लागेल. क्लिअरिटीचा बॉस म्हणून म्हटलं जातं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय जी अनुषंगाने मात्र या पाटील नेटवर्कने एक उड्डाण झेप घेतली शून्यातून 100कडं. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय नितेश पाटीलचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त सिस्टमॅटिक पाटील नेटवर्क अगदी आपण पाहतोय काही कमालीचा लुक या स्पर्धेचा अगदी बोईसर कव्हर केलं जात आहे. सुशिपाल सोनकांबळे यांच्याकडून मात्र सागर यलगार यांच्याकरिता 3 चेंडू. सागर यमगर यांच्याकरिता 3 चेंडू 3 चौकार आणले. तर 2000 रुपयाचं कॅच प्राइज आहे सागर यांच्यासाठी. सागर यमगर आपल्याला पाहायला मिळतात ज्यांनी मात्र 3 चौकार आणले. तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. सुशिपाल सोनकांबळे यांच्याकडून मात्र कॅश प्राइज आहे. पाहूया येणाऱ्या काळात हे चौकार येतील का. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय रेहान थोडंसं बाजूला वा. सागर आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचते 32 वरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. आता गरज आहे 18 मध्ये 59. काय सामना रंगलाय. जब्बीरची बॅट कमालीच्या पद्धतीने बोलली. तदनंतर आता त्याला प्रतितोड उत्तर म्हणून सागर देखील खेळतोय. अगदी खोलातला बॉल होता त्याच्यामध्ये उसळी कमी परंतु वेग जास्त. ही तर ओळख आहे या गोलंदाज रेहान याची. निश्चित स्वरूपात अगदी कमी वयात पॅराडाईज संघामध्ये भरपूर यंग टॅलेंट आपल्याला बघायला मिळतात. सोहेल असेल अजान असेल त्यानंतर रेहान आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस आपल्याला बॉलला चेंडू चाललाय सीमा पलीकडे येईल दर्जेदार चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 36. या धावसंख्येवरती 16 चेंडू आणि 55 ची गरज. सलग 3 चौकार आले. तर सुशिपाल यांच्याकडून मात्र आपण पाहतोय सागर यांच्यासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ते येतील की नाही हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा परंतु कॅश प्राइज इथे आलाय. जाऊया मॅच कडे. 16 बॉल आणि 55. पहिला चौकार आलाय. पुढचा बॉल यावेळेस इथे देखील येतोय. आता मात्र 1 चौकार दूर 2000ची कमाई आपण पाहू शकाल.
धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 40 या धावसंख्येवरती. 15 चेंडू आणि 51 धावांची गरज. 15 चेंडू 51 धावा. मी मैदानाच्या आतमध्ये उभा आहे, मी करू शकतो या आत्मविश्वासाने. मात्र मैदानाच्या आतमध्ये अगदी चौकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते. साईदीप संघ आपल्याला पाहायला मिळेल. धावांची गती जर पाहिली तर आता झपाट्याने वेग घेत आहे. पॅराडाईज संघासमोर प्रत्युत्तर दाखल 40 धावा आतापर्यंत ठोठावल्या जातात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज येईल तो म्हणजेच रेहान. राईट हँड ओव्हर द विकेट. पंचांच्या डावीकडून उजव्या हातानं गोलंदाजी करण्याकरिता तयार. यावेळी खोलातला बॉल. क्षेत्ररक्षक आहेत तिथे निशांतच्या माध्यमातून फील्ड चांगलं झालं. बघता बघता जर आपण पाहिलं तर इथून 40 धावा या धावफलकावरती. 14 मध्ये 51. पुढचा मॅच सेमी फायनल क्रमांक 1. एका बाजूला आई भवानी धनसार आणि एका बाजूला मायखोप मनीष भोईर एका बाजूला अमोल भोईर सारखा खेळाडू असेल. एक चांगलं बॅटल. शुभम भोईर गेम चेंजर खेळाडू. काही कमालीची गोलंदाजी त्या गोलंदाजाने केली. जबरदस्त क्रिकेट. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच म्हणून त्याचा गुणगौरव झाला निश्चित स्वरूपात. पुढचा मॅच अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण पाहू शकाल धावसंख्या जाऊन पोहोचते. 13 चेंडूंचा खेळ बाकी असताना आता 50 धावांची गरज आहे. पुढचा बॉल रेहान अगदी शेवटच्या बॉलवरती. हाफ ट्रॅकरचा बॉल चेंडू पडल्यानंतर वेगासहित पाहायला मिळाला. षटक क्रमांक 4चा खेळ संपतोय. 40 धावा 41 धावा या धावफलकावरती. आता आपण जर इक्वेशन पाहिलं तर 12 मध्ये 50. लगेच उत्कृष्ट आपण तुम्हाला थांबवत एक सन्मान करून घेऊया आमच्या मुख्य व्यासपीठावर. एक सन्मान असणार आमच्या मुख्य व्यासपीठावर. आदरणीय सन्माननीय प्रमोदजी शर्मा साहेबांचा सन्मान असणार आहे. प्रमोद सर या आपला एक छोटा सन्मान पण करूया. रिद्धी मोटर्सची ऑनर तसं ओकाया इलेक्ट्रिकचे फाउंडर आणि पाहू शकाल तलासरी भागामध्ये होंडा याचा नक्कीच पाहू शकाल एक अप्रतिम शोरूम टाकलाय आणि ऑथराइज डीलर म्हणून पाहू शकाल प्रमोदजी शर्मा साहेबांचं आपण स्वागत करतो. विनंती करेल इब्राहिम साहेब या आपल्या शुभहस्ते आपण सन्मान करणार आहोत. इब्बूभाई यांच्या शुभहस्ते प्रेमाची शॉल पाहू शकाल. सर्व धर्म समूह असलेली स्पर्धा आपण पाहतोय. पॅराडाईज माझा वर्ल्ड कप यामध्ये आपण पाहू शकाल पुष्पगुच्छाने सन्मान चिन्ह देतोय आणि या सन्मान चिन्ह पाहू शकाल भारताचा नकाशा आखला गेला आहे. आणि प्रमोद शर्मा साहेब आपण आलात, आपला बहुमूल्य वेळ दिलात आणि पहिल्या वर्षापासून आम्हाला चांगला सपोर्ट करताय, चांगला साथ असतात. खूप खूप धन्यवाद. आपण विराजमान व्हा आणि खूप खूप धन्यवाद सर. आपण विराजमान सामन्याचा आनंद घ्या. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. सागर यांनी जर 6 चेंडू आणि 6 चौकार आणले तर त्यांचेच बंधू पतंग यमगर यांच्याकडून 5,000 रुपयाचा कॅश प्राईज. जाऊया आपण मॅच कडे जिथे 12 चेंडू आणि 50 धावांची गरज. बारा चेंडू आणि 50 धावांची गरज. सागर आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजी मार्क वरती बादलसाठी. यावेळेस सॉफ्ट हँडने खेळलाय. चेंडू ऑन साईडला जिथे मात्र अजान अन्सारी खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. अगदी कमी वयात लकी चॅम्प म्हणून या संघाचा त्याच्याकडे पाहिले परंतु आता इन ॲक्शन बघायला मिळतोय. पुढचा बॉल आणि जिथे मात्र आपण पाहतोय सोहेल अगदी शांत संयमी खेळाडू. काही कमालीची बॅटिंग देखील त्याने केली शब्बीरच्या समवेत. कुद्दूस भाई यांचं आगमन झालं. कुद्दूस भाई वेलकम. आपला सुद्धा हार्दिक स्वागत आहे. कुद्दूस भाई आइए हमारे मंच पर आकर विराजमान होइए. ओव्हर टू कम बॉक्स. थँक्यू सो मच. इथे मात्र आपण पाहतोय सागर एका अति खिंड लढवतोय. विजय आणि पराजय हे 2 भाग आहेत परंतु तुम्ही मैदानाच्या आतमध्ये काय करता काय खेळता हे खूप महत्त्वाची भूमिका आहे. सध्या जर पाहिलं तर धावसंख्या साईदीप या संघाची देखील 46 वरती आहे म्हणजे चांगलं क्रिकेट त्यांनी देखील दाखवलं आहे. आता 8 बॉलमध्ये 45 आवाक्याच्या बाहेरचं टार्गेट परंतु प्रयत्नांती मात्र आपण पाहतोय ज्यांनी एक कमालीचं क्रिकेट दाखवलं मैदानाच्या आत. पॅडल स्वीप करायचा होता. बॉल वाईड आहे. पंच समीर तिथे वळतात. त्यांनी दर्शवलं की यस इट्स अ व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलने स्कोर काढला. धावसंख्या 47 47 धावा. यावेळीचा हा बॉल शरीरापासून दूर टॅप करण्याच्या प्रयत्नात पंचांनी चेंडूला स्क्रोल केलंय. अगदी शेवटचा बॉल 7 मध्ये 44. पुढचा मॅच हाय व्होल्टेज ड्रामा. एका बाजूला आई भवानी धनसार एका बाजूला आपण पाहतोय मायखोप. चांगला बॅटल तुम्हाला बघायला मिळेल. एक 2 जबरदस्त संघ मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन मध्ये. यस यष्ट्यांचा वेध निलेश छोटू यांनी मात्र कुठली चुकी करत नाही. षटक संपले ते म्हणजेच 5. आता उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी जिथे धावा जमवायच्या तुम्हाला 44. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजेला. कोरी गौरी मांडवा खाली कोरी कोरी गौरी मांडवा खाली कलगले गोरी रातोरी जसाजी आया गयो करता ना बुलंदी
नागावली चौकावाली डोळी गौरी गोरी गौरी मांडवा खाली थँक्यू सो मच. यावेळेस आपण पाहतोय धावसंख्या जर आपण पाहिली तर फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 47. जब्बीरवरती जर सागरने चौकार आणले तर 500 रुपये पतंग यमगर कडून. चला कॅश प्राईज जे इथून पुकार होतील ते आता जमा देखील करायच्या. चौकार आलेला आहे. यावेळी जर आपण पाहिलं तर दुसरा देखील येतोय. आपण पाहतोय ठीक नक्कीच सिटी कलेक्शनचे ऑनर आदरणीय सन्माननीय मोनू रियान सर राईन सर या. मोनू सर आपलं हार्दिक स्वागत असेल. आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. मोनू राईन सरांचं आगमन झालेलं. वेलकम मोनू, आपलं हार्दिक स्वागत. विनंती करेल जे आमचे सदस्य बसलेले आहेत त्यांनी जरा व्यासपीठ खाली करायचं आहे कारण की आमचे पाहुणे येणार आहेत. विनंतीशील ओव्हर टू कॉम्बॉक्स. येस थँक्यू सो मच. जे कॅश प्राईज इथून तुम्ही अनाऊन्स करता ते इथून पहिले जमा करणं बंधनकारक असेल. आयोजकांच्या सूचना आहेत. अदरवाईज ते कॅश प्राईज लगावलं जाणार नाही. पुन्हा पुन्हा तुम्हाला विनंती करतोय तुम्ही इथे आलात ऑल राईट, तुम्ही मॅचचा आनंद घ्या. पैसे पहिले जमा झाल्याशिवाय इथून पुकार होणार नाहीत. सामना चालू आहे, महत्त्वाचा सामना आहे. आणि जिथे आपण पाहू शकाल आता सध्या जर स्कोर कार्डकडे आपण पाहिलं तर 3 मध्ये 36ची गरज, 3 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. सामना अतिशय सुंदर पद्धतीने पॅराडाईज संघानं जर आपण पाहिलं तर इथे एक चांगली पकड बनवली या मॅच मध्ये. तू चल मे आया ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय देखणं क्रिकेट. आजची रात्र अंतिम रात्र. अनिल तुपे सर पाहायला मिळत आहेत. जबरदस्त व्यक्तिमत्व. चांदीचा कॉइन ज्यांनी मात्र या स्पर्धेच्या टॉससाठी सेकंड हायेस्ट टोटल 55 साईदीप या संघाची राहते. ग्रामीण पॅनलमध्ये येऊन पॅराडाईज संघासमोर 55 धावा ठोकणं ही देखील एक कर्तृत्वाची गोष्ट आहे, म्हणायला हरकत नाही. चांगलं क्रिकेट त्यांनी दाखवलंय. जाऊया मॅचकडे. यावेळी सॉफ्ट हँड इथे मात्र औपचारिकता अगदी या स्पर्धेचे फिनिशिंग टच आपल्याला पाहायला मिळतात. पॅराडाईज संघाकडून आपण पाहतोय जब्बीर हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. 1 चेंडू 35ची गरज. सामना ऑलमोस्ट विजयाच्या छायेमध्ये जाऊन पोहोचलाय पॅराडाईज संघ. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट इट JK जब्बीर ठरतोय मॅन ऑफ द मॅच. ज्यांनी अर्धशतक झळकावलं बॅटिंग करत असताना, ज्यांच्या बॅटमधून धावा आल्या 28 चेंडू 77 धावा. जब्बीरची बॅटिंग काय कमालीची बॅटिंग.